अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे। बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे। आता ही यादी पाहिल्यावर यावेळची निवडणूक ही न भूतो न भविष्यती होणार आहे हे स्पष्ट झालंय। मित्रांनो, या यादीत नगर जिल्ह्यात जेवढे दिग्गज समजले जातात ते सगळेच आहेत। आजी माजी खासदारांसह तब्बल 16 आजी माजी आमदारांनाही यंदा जिल्हा बँकेचा संचालक व्हायचंय। आमदार खासदार सोडाच, पण जिल्हा बँकेतल्या आजी माजी संचालकांनाही आपल्या नावाचे ठराव करून घेतलेत। हे त्याहून विशेष, वेगवेगळ्या मतदारसंघाच्या जागांवर यंदा अगदीच तुल्यबळ लढतीच्या शक्यता आहेत। हे कमी की काय, तर तब्बल डझनभर युवा नेत्यांच्या नावाचे ठरावही दाखल झाले आहेत। यातून कौन बनेगा संचालक हा खेळ चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय चाललंय जिल्हा बँकेत आणि तालुका वाईज कुठून कुणी ठराव दाखल केलेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच बदललं। भेटीगाठी सुरू झाल्या। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी भेटींचा श्री गणेशा सुरू केला। त्यांचा मूड पाहता यावेळी त्यांना बँकेचा संचालक व्हायचे हे स्पष्ट झालं। पण बँकेचा इतिहास पाहिला तर काही वेगळेच संदर्भ समोर आलेत। या बँकेत आतापर्यंत विखे आणि थोरात वगळता इतर कोणत्याही नेत्याला स्वबळावर शिरता आलेले नाही। त्यामुळे राम शिंदेंच्या भेटीगाठी फक्त बातम्यांपुरत्याच चर्चेत राहिल्या। गेल्या महिनाभरात सगळ्याच इच्छुकांचे डोळे फक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या हालचालींकडे राहिले। सहकार क्षेत्रातील नव्या नियमांमुळे यंदा जिल्हा बँकेतील संचालक बदलतील अशा चर्चा झाल्या। परंतु आता जिल्हा बँकेत दाखल झालेले ठराव आणि बुधवारी प्रसिद्ध झालेली मतदार यादी पाहिली तर नव्या तिकिटावर जुनाच खेळ होणार हे स्पष्ट झालं। जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण मतदारसंघात 14 जागा आहेत। त्यासाठी तब्बल 1360 ठराव आले। या ठरावात मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सभापती प्राध्यापक राम शिंदे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार निलेश लंके यांच्यासह तब्बल 10 आमदारांच्या नावांचा समावेश आहे। सगळ्यात जास्त चुरस सोसायटी मतदारसंघात झाली आहे। सोसायटी मतदारसंघात प्रत्येक तालुक्यातून कोणकोणते ठराव आलेत ते एकदा पहा। श्रीरामपूर तालुक्यातून माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्ष करण ससाने, इंद्रभान थोरात, माधुरी नवले, दीपक पठारे। श्रीगोंदा तालुक्यातून आमदार संग्राम जगताप, राहुल जगताप, प्रणोती जगताप, राजेंद्र नावडे, प्रवीण कुमार नाहटा, प्रतापसिंह पाचपुते, अर्चना पानसरे, दत्तात्रय पानसरे, बाबासाहेब भोस, संभाजी लांगोरे, अण्णासाहेब शेलार। शेवगाव तालुक्यातून राजश्री घुले, अरुण मुंडे। राहुरी तालुक्यातून आमदार प्राजक्त तनपुरे, सत्यजित कदम, किरण कडू, स्वाती कोळसे, दत्तात्रय खुळे, शारदा खुळे, हर्ष तनपुरे, ॲडव्होकेट सुभाष पाटील, शशिकला सुभाष पाटील, अमल बनगुडे, सुरेश वाबळे, नामदेव ढोकणे, उज्ज्वला साबळे। पारनेर तालुक्यातून खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सबाजीराव गायकवाड, नंदकुमार झावरे, गीतांजली शेळके। जामखेड तालुक्यातून सभापती प्राध्यापक राम शिंदे, अमोल राळेभात, सुधीर राळेभात। अकोले तालुक्यातून मधुकर नवले, माजी आमदार वैभव पिचड, अमित भांगरे, आमदार किरण लहामटे, कैलास वाकचौरे। संगमनेर तालुक्यातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रामहरी कातोरे, रणजित सिंह देशमुख, अजय फटांगरे, गणपत सांगळे, शाळीग्राम होळकर, सतीश खताळ। राहाता तालुक्यातून माजी खासदार सुजय विखे पाटील, एकनाथ घोगरे, भास्कर खर्डे। पाथर्डी तालुक्यातून आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, मनोरमा खेडकर, संजय मरकड, सतीश पालवे, अर्जुन शिरसाट। नेवासा तालुक्यातून आमदार विठ्ठल लंगे, रत्नमाला विठ्ठल लंगे, माजी मंत्री शंकरराव गडाख, सुनीता शंकरराव गडाख, भरत बेलेकर, नानासाहेब तुवर, रविराज तुकाराम गडाख। कोपरगाव तालुक्यातून आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, बिपिनराव कोल्हे, नितीन कोल्हे, नितीन अवताडे, केशवराव भवर। कर्जत तालुक्यातून प्राध्यापक राम शिंदे, मंजुषा गुंड, काकासाहेब तापकीर, सुनंदा अंबादास पिसाळ, तुषार अंबादास पिसाळ, विजयलक्ष्मी फाळके, सुरेश साळुंके, बापूसाहेब काळदते, गुलाबराव तनपुरे। याशिवाय बिगर शेती मतदारसंघातही अनोखी चुरस आहे। या मतदारसंघात विक्रमी 1471 ठराव दाखल झालेत। त्यातही मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रसाद तनपुरे, बिपिनराव कोल्हे, चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख, भानुदास मुरकुटे यांच्यासह डॉक्टर सुजय विखे पाटील, जयश्री थोरात, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे आदींच्या नावांचा समावेश आहे।
विशेष म्हणजे बिगर शेती मतदारसंघातून एकच संचालक निवडून येणार आहे। परंतु या एका जागेसाठी एवढे दिग्गज मैदानात असतील तर ही निवडणूक किती चुरशीची होईल हे सांगण्याची गरज नाही। आता एका जागेसाठी कोणत्या तालुक्यातून किती नावांचे ठराव आलेत ते एकदा पहा। अकोल्यातून अमित भांगरे, भाऊ पाटील नवले, विक्रम नवले, जामखेड तालुक्यातून राजेंद्र कोठारी, सुधीर राळेभात, प्रशांत लोखंडे, कर्जतमधून नामदेव राऊत, मीनाक्षी साळुंके, यशांजली शेळके, कोपरगावमधून आशितोष काळे, चैताली काळे, उत्तमराव आवताडे, नितीन आवताडे, काका कवटे, बिपिनराव कोल्हे, आमदार विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हे, नगरमधून सुवर्णा संदीप कोतकर, प्रशांत गायकवाड, शरद झोडगे, वसंत लोढा, उद्धवराव दुसुंगे, नेवासामधून शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, कडुभाऊ काळे, पारनेरमधून सुजित झावरे, राहुरीमधून प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, सुजाता अरुण तनपुरे, शिवाजी कपाळे, सुरेश वाबळे, किसन जवरे, राहातामधून विजय कोते, कमलाकर कोते, धनंजय गाडेकर, राजेंद्र गोंदकर, शालिनीताई विखे, डॉक्टर सुजय विखे, शेवगावमधून चंद्रशेखर घुले, विद्याधर काकडे, श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, जयश्री थोरात, श्रीगोंद्यामधून राजेंद्र नागवडे, प्रतापसिंह पाचपुते, प्रतिभा पाचपुते, दत्ता पानसरे, घनश्याम शेलार। शेतीपूरक मतदारसंघातूनही तब्बल 816 ठराव दाखल झाले आहेत। त्यात मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, मधुकर नवले, वैभव पिचड, अमित भांगरे, चैताली काळे, बिपिनराव कोल्हे, राजेश परजने, सुनीता गडाख, नरेंद्र घुले, क्षितिज घुले, उषाताई तनपुरे, गणपतराव सांगळे, हर्षदा काकडे, ऋषिकेश ढाकणे, चंद्रशेखर घुले, माधवराव कानवडे, अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, दत्ता पानसरे यांच्या नावांचा समावेश आहे। आता ही एकंदर यादी पाहिली तर ही निवडणूक धक्कादायक होणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे। आता या निवडणुकीत कोण किंग मेकर राहणार हा मुद्दाही चर्चेत आलाय। दाखल ठरावाचा विचार केला तर सोसायटी मतदारसंघातून श्रीगोंद्यातून 168 ठराव, संगमनेरमधून 135 ठराव, नेवाशातून 130 आणि कोपरगावातून 109 ठराव दाखल झाले आहेत। सोसायटी मतदारसंघात या 4 तालुक्याचं वर्चस्व आहे। बिगर शेती मतदारसंघात नगर तालुक्यातून 248 ठराव, कोपरगाव तालुक्यातून 224 ठराव, संगमनेर तालुक्यातून 199 ठराव आणि राहाता तालुक्यातून 110 ठराव दाखल झाले आहेत। बिगर शेती मतदारसंघात या तालुक्यांचं वर्चस्व आहे। शेतीपूरक मतदारसंघाचा विचार केला तर संगमनेरमधून 258 ठराव, कोपरगावमधून 168 ठराव, अकोल्यातून 89 ठराव व राहात्यातून 73 ठराव दाखल झाले आहेत। ठरावाची ही सगळी आकडेवारी पाहिली, संगमनेर आणि कोपरगाव हे दोन्ही तालुके तिन्ही मतदारसंघात सर्वात पुढे आहेत, तर नगर, श्रीगोंदा, नेवासा, राहाता आणि अकोले हे तालुके संचालक मंडळ ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असे चित्र आहे। मित्रांनो, यापैकी तुम्हाला जिल्हा बँकेत कोणत्या नेत्याने संचालक व्हावे असे वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।